अर्थसंकल्पीय अधिवेशनातला 5वा दिवस आज वादळी ठरण्याची शक्यता दिसते। विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देणार असल्याचं समजतंय। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या प्रश्नांवर आज चर्चा केली जाऊ शकते। महिला अत्याचार, लाडकी बहीण योजनांवरून घमासान होण्याची सुद्धा शक्यता दिसते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा हा 5वा दिवस असून राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा केली जाऊ शकते। आजच्या दिवशी नेमकं काय घडतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण बघू शकतोय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस। आज खरं तर विरोधकांच्या उत्तरावर मुख्यमंत्री उत्तर देणार असं समजतंय। आज नेमकं काय घडू शकतं? नक्कीच आपण पाहिलं तर कालपासून या अधिवेशनाच्या नियमित कामकाजाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी काल देखील अनेक लक्षवेधी आहेत त्या देखील मांडण्यात आलेल्या होत्या आणि आज पाहायचं झालं तर काल ज्या प्रकारे शिवसेना पक्षाच्या अनिल परब यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याला पाहता सत्ताधारी पक्षाकडून आज या ठिकाणी जे आंदोलन आहे ते देखील पुकारण्यात येणार आहे। त्यासोबतच अनेक ज्या लक्षवेधींमध्ये मांडण्यात आलेले प्रश्न आहेत त्याच्यावरती देखील उत्तर देताना आपल्याला मंत्री या ठिकाणी पाहायला मिळतील। प्रामुख्याने या ठिकाणी असलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरती आज मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील ते उत्तर देतील। त्यासोबतच अनेक जे विषय मांडण्यात आलेले आहेत त्याच्यावरती उपमुख्यमंत्री देखील हे जे उत्तर आहेत ते देण्यात येणार आहे। उद्या असलेला महिला दिनाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आज या विधान भवनामध्ये साजरा होईल। त्यासोबतच या ठिकाणी मांडण्यात आलेले प्रश्न आणि त्यासोबतच अर्थ अधिवेशनाच्या प्रामुख्याने पटलावरती आज अजित पवार आहेत ते प्रामुख्याने सुरुवातीचा जो संपूर्णपणे अर्थ अधिवेशनाचा किंवा अधिवेशनामध्ये आलेल्या प्रश्नांचं जे आहे ते पटलावरती घेतील। या संपूर्णपणे असलेल्या पटलावरती उत्तर आहेत ते देखील आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळेल। परंतु काल ज्याप्रमाणे विरोधक आणि सत्ताधारी हे दोघंही एकमेकांवरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं असताना आज नवीन कुठला मुद्दा येऊन या ठिकाणी जे संपूर्णपणे विरोधक आहेत ते आक्रमक होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु सत्ताधाऱ्यांची आजची भूमिका आहे ती म्हणजे काय बोलतात, काय चर्चा नेमकी केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।